श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलाच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची एनर्जी जी आपण चेक करणार आहे ते वृषभ राशीसाठी असणार आहे. 2026 मध्ये वृषभ राशीला मार्च महिना कसा असणार आहे, मार्च महिन्याच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक असतील, चांगल्या वाईट, कोणता निर्णय घेण्यासाठी योग्य आहे का, कोणता निर्णय तुम्ही घ्यावात, श्री स्वामी समर्थ हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना कमेंटमध्ये तुम्ही लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय, आणि तुमच्या कुलदेवतेचं नाव लिहायचं आहे. पण तुम्हाला या महिन्यामध्ये मी सांगते की कोणतं तरी ड्रीम आहे पैशासंदर्भात, कुठेतरी पैसे गुंतवायचे असतील, किंवा तुम्हाला एखादं स्वप्न आहे पैशासंदर्भात, किंवा काम कोणतं तरी व्हायचं आहे जे कंप्लीट होत नाहीये, किंवा त्या संदर्भात तुम्हाला असं वाटतं की ते लवकरात लवकर कंप्लीट व्हावं. शेती व्यवसायात असेल, किंवा महत्त्वाचं मला असं एनर्जी येते आहे की एक असं स्वप्न आहे, ड्रीम आहे तुमचं, ज्या एका ठिकाणी तुम्हाला पैसे लावायचे आहेत आणि तिथून तुम्हाला त्याचं 3 पट पैसे मिळणार आहे. पण हे सगळं प्लॅनिंग करायचं कसं हे सुद्धा तितकं सत्य आहे. ह्याचं सुद्धा तुम्ही प्लॅनिंग या महिन्यामध्ये करताना दिसताय, आणि ते सक्सेस सुद्धा होताना दिसते, कारण त्यामध्ये तुम्हाला अबंडन्स खूप, म्हणजे पैसा, इन्कम जास्त आहे हे सुद्धा इथं दिसतंय. दुसरं असं आहे की प्रेमासंदर्भात एक टेन्शन आहे, ते या महिन्यामध्ये तुम्हाला त्रासदायक होताना दिसतंय, जेणेकरून तुमचं कुठंतरी अनैतिक संबंध असतील, किंवा बाहेर कुठेतरी तुमचं थर्ड पार्टीशी डील करत असाल, किंवा त्या व्यक्तीकडून तुम्हाला सपोर्ट नाही आहे व्यवस्थित, किंवा तुम्हाला त्या व्यक्तीला आधार द्यायचा आहे पण ती व्यक्ती तुमच्यापर्यंत पोचावी आणि तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचावं, ह्या दोघांमधली जी कमिटमेंट आहे ती व्यवस्थित होत नाही आहे. अशा काही गोष्टीसुद्धा आहेत तुम्हाला ते या महिन्यामध्ये घडत आहेत. याचासुद्धा तुम्हाला त्रास होतच आहे ऑलरेडी, ह्या महिन्यामध्ये पण आहे आणि ह्याच्या अगोदरसुद्धा होताच, आणि ते कुठेतरी तुम्ही त्याच्यावरती सुद्धा डिसिजन घेताय आणि निर्णय काहीतरी त्यावरती सुद्धा घेताय, हे सुद्धा तितकं सत्य आहे. दुसरं असं आहे की किरकोळ गोष्टीवरून वादविवाद होतील, एकमेकांशी व्यवस्थित न बोलणं, किंवा मतभेद होणं, किंवा एखाद्या गोष्टीवरून जास्त वादविवाद होणं, जास्त हा इश्यू जास्त आहे ते फ्रेंड सर्कलमध्ये एक आहे आणि फॅमिलीमध्ये एक आहे. ह्या दोन्ही ठिकाणी हे सगळ्या गोष्टी तुमच्या दिसून येत आहे. दुसरं असं आहे की तुम्ही ओव्हर थिंकिंग करू नका या महिन्यामध्ये. ओव्हर थिंकिंग जास्त वाढताना दिसते आहे, ते कुठेतरी तुम्हाला थांबवायचं आहे, ते कुठेतरी कमी करायचं आहे. ओव्हर थिंकिंग म्हणजे तुमचं जे नेचर आहे, किंवा ज्या गोष्टी, ज्या स्टेटस तुमचं आहे त्यापेक्षा जास्त वेगळं काही करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. जे तुमचं स्टेटस आहे, किंवा जे आता राहणीमान तुमचं आहे त्याच पद्धतीनं तुम्ही रेग्युलर जसं राहता तसंच राहा. ओव्हर थिंकिंग झालं की त्याचा मानसिक त्रास नंतर तुम्हाला अचानकपणे होताना दिसत आहे. आणि बॉटममध्ये सुद्धा कार्मिक आहे, कर्म कुठेतरी फिरून येताना दिसत आहे. म्हणून मी सांगते की ओव्हर थिंकिंग करू नका. कुठेतरी काही गोष्टी आपल्याकडे बॅकफायर व्हाव्यात किंवा परत फिरून याव्यात, ह्या गोष्टी तुम्ही करू नका. बॅकफायर कोणत्या गोष्टी होऊ नयेत याचा कुठेतरी तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे, लक्ष द्यायचं आहे त्या गोष्टीवरती, आणि त्यातून सिक्युअर राहून तुम्हाला तुमचा निर्णय आणि तुम्हाला ह्या महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. तरी मी तुम्हाला कवड्यांवरती सुद्धा सांगेन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आई रेणुका मातेच्या नावानं, चांगलं जाणायच्या नावानं, श्री स्वामी समर्थ. थर्ड पार्टी सिच्युएशन आहे तुमच्यामध्ये, कोणतरी एक बाजूला व्हायची वेळ आलेली आहे, हे पण दिसतंय तितकंच. लहान मूल सुद्धा आहे, एक तरी तुम्हाला स्वतःला असेल किंवा थर्ड पार्टीला असेल, एक मूल आहे, एक संतान आहे दिसतं इथं. अजून दुसरं आहे की तुमच्या दोघांचं मतभेद जास्त होत आहेत.
किंवा फॅमिलीमधला इश्यू जो आहे तो जास्त होत आहे, किंवा पार्टनरशिपमध्ये एखादे काही तर तुम्ही पार्टनरशिपमध्ये तुमचा काही व्यवसाय असेल तर तिथं सुद्धा व्यवस्थित जमत नाहीये, बॅलन्स व्यवस्थित होत नाहीये, विश्वास अविश्वास दाखवल्यासारख्या काही गोष्टी घडत आहेत. अशा काही गोष्टी तिथे मिसअंडरस्टँडिंग होणे, किंवा तुमचे विचार मला पटत नाहीयेत आणि माझे तुम्हाला पटत नाहीत, अशा काही गोष्टी तिथं आता सुरू आहेत, किंवा या महिन्यामध्ये सुद्धा त्या गोष्टी होताना दिसत आहेत. एकांत जास्त आवडायला लागलेला आहे. एकांत राहणे किंवा एकांतात बसून जो विचार करणार आहे तुम्ही करताय, ते कुठेतरी तुम्हाला मॅच्युअर वाटतंय, चांगलं वाटतंय, किंवा त्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय की मला एकटे राहणं बरं वाटतंय आणि त्यातूनच मला शांत वाटतंय. अशा पण काही गोष्टी खूप जणांच्या घडायला लागलेल्या आहेत. पण नक्कीच सक्सेस आहे तुम्हाला या महिन्यामध्ये. आणि मला असं वाटतंय की या महिन्यामध्ये जास्त निर्णय घेणं टाळावे, किंवा निर्णय जर घेत असाल तर शांतपणे स्वतः एक विचार करावा आणि नंतरच या गोष्टींवरती तुम्ही निर्णय घ्यावा, हे असं मला वाटत आहे. एनर्जी तशी दिसत आहे तुमच्यासाठी. एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका, आणि कितपत तुम्हाला मॅच झालेली आहे हे विसरू नका मला सांगायला. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा किंवा तुमच्या कुलदैवतेचं नाव लिहा, नक्कीच लिहा. जोपर्यंत तुम्ही तुमचं रिॲक्शन मला परत पाठवत नाही, किंवा कसं असतं, देवापर्यंत आपण हात जोडत नाहीत आणि देवापर्यंत आपल्या काही गोष्टी पोचवत नाही आपण बोलून, तोपर्यंत देवापर्यंत त्या गोष्टी पोचत नसतात. तसंच तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे, तुमच्या मनातल्या भावना असतील, किंवा ह्या सगळी गोष्ट तुम्हाला, ह्या सगळी एनर्जी तुम्हाला परफेक्ट मॅच झाली असेल आणि त्यातून चांगलं काहीतरी तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.